अमेरिकेचे बेस सुद्धा आहेत. आता यातले बरेचसे देश मध्य आशियातले आहेत आणि त्यांच्या याच भूमिकेसाठी हॉर्मुझची समुद्रधुनी, 7 देशांच्या मधोमध पर्शियन आखाताला जगाशी जोडणारी समुद्रधुनी जगाच्या अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानली जाते. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा मार्गच बंद करण्याचा इराणने निर्णय घेतला आणि त्यामुळे किती गंभीर परिणाम होऊ शकतात हेही आपण पाहूयात. हॉर्मुझच्या खाडीतून 8 देशांना तेल पुरवठा होतो. हॉर्मुझच्या खाडीतून जगभरात 20% तेल पुरवठा केला जातो. दररोज 1,70,00,000 बॅरलचा पुरवठा इथून होतो. इराण, इराक, कुवेत, बहारीन, कतार, सौदी अरेबिया, UAE, कतार या देशांना तेल पुरवठा इथूनच केला जातो. कोणत्या देशांना किती फटका बसणार? भारताला 60% तेल हे मध्य पूर्वेतून येतं. चीनला 40% तेल हे मध्य पूर्वेतून येतं. जपानला 75% तेल हे मध्य पूर्वेतून येतं. सौदी अरेबियाला 80 ते 90% तेल हे हॉर्मुझच्या खाडीतून निर्यात होतं. पाकिस्तानला 90% तेल हे मध्य पूर्वेतून येतं आणि UAEला 72% तेल हे हॉर्मुझच्या खाडीतून निर्यात होतं. भारतासाठी ही समुद्रधुनी अत्यंत महत्वाची आहे, कारण आपण इराणकडनं कच्चं तेल आयात करतो. ते कच्चं तेल याच मार्गे येतं. याशिवाय भारताला वेगवेगळ्या पातळ्यांवरती युद्धाचा फटका बसतोय. सगळ्यात महत्वाचं, संघर्ष संपण्याची चर्चा होण्याऐवजी दर मिनिटाला युद्ध आणखीन कसं भडकलंय याचेच अपडेट जास्त येत आहेत आणि म्हणून चिंतेची बाब आहे. याच अनुषंगाने आता आपण आपल्या प्रश्नावरती नक्की प्रतिक्रिया तुम्ही काय दिल्यात ते बघूयात. जाऊयात मीडिया सेंटरला. आता सध्या जी परिस्थिती आहे युद्धजन्य, त्या अनुषंगाने आणि त्याच्यावरती अत्यंत टोकाची भूमिका दोन्ही बाजूंनी घेतली आहे का, हा आमचा प्रश्न होता. आणि त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने आपण जातोय का, या प्रश्नाला काय प्रतिक्रिया आल्यात आपण एक नजर टाकूया. युट्यूबवरनं सोपान सपकाळ यांची प्रतिक्रिया आहे. हो, नक्कीच अमेरिकेच्या चुकीच्या धोरणामुळेच जगावरती तिसरं महायुद्ध लादण्याची दाट शक्यता निर्माण झाली असं वाटतंय. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आहे रमेश कांगणे यांची. होय, नक्कीच ती शक्यताही नाकारून चालणार नाही असं ते म्हणतायत. संयुक्त राष्ट्रसंघाने मध्यस्थीची भूमिका घेऊन हे युद्ध तात्काळ थांबवावं, अन्यथा संपूर्ण जगावर, व्यापारावर याचा मोठा परिणाम होईल. प्रसाद माने यांची प्रतिक्रिया आहे. फेसबुकवरनं चंद्रशेखर मुळे म्हणतायत, अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या लढाईमध्ये इतर देशाने सहभाग किंवा समर्थन केलं नाही तर तिसरा महायुद्धच्या खाईत जाण्याचा प्रश्न येत नाही असं त्यांचं मत आहे. फेसबुकवरनं धनंजय देशमुख म्हणतायत, असली युद्ध अभ्यास आणि अस्त्रांची असली टेस्ट परीक्षा असते असं त्यांचं म्हणणं आहे. फेसबुकवरनंच प्रकाश ससाणे यांची प्रतिक्रिया, नाही, तिसरं महायुद्ध कोणालाही नकोय आणि ते कोणत्याच देशाला परवडणारं नाहीये. युद्ध म्हणजे जगाचा विनाश. फेसबुकवरनं अनंत बोरसे यांची प्रतिक्रिया आहे, जगात शांततेची गरज असताना युद्धामुळे मात्र जगात अशांतता निर्माण झाली आहे. इंस्टाग्रामवरनं शेख साहिल म्हणतायत, एप्स्टाईन फाईल्स दाबण्याचा प्रयत्न या युद्धातनं होतोय. जग महायुद्धाकडेच जात आहे, अंजली कुलकर्णी म्हणतायत. तर अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत विविध पद्धतीच्या. आता
सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत, पण आज त्याचबरोबर आपण जे विश्लेषक आहेत, जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याशीही चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी, निवृत्त मेजर जनरल अनिल बाम, ज्येष्ठ पत्रकार आणि संरक्षण विश्लेषक रवी आमले हे आपल्यासोबत असणार आहेतच. पण आपण सुरुवात करूया निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांच्यापासून. सतीशजी आपल्यासोबत आहेत, मी त्यांचं स्वागत करते गेस्ट सेंटरला. सतीशजी, पहिला प्रश्न असा आहे की एकंदरीत आत्ता जर बघायला गेलं तर इराण प्रचंड सुडाच्या भूमिकेमध्ये दिसतोय. शेजारी देशामधल्या शक्य तितक्या अमेरिकन बेसिसवरती हल्ला चढवत आहे.